राजकीय वर्तुळात अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी घडताय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे छगन भुजबळ यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। फडणवीस आणि भुजबळ यांच्यामध्ये तब्बल 40 मिनिट चर्चा झालेली आहे। छगन भुजबळ यांची अगदी काही वेळातच पत्रकार परिषद सुद्धा आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून छगन भुजबळ हे मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे। आपली भूमिका ते जाहीर करू शकतात, कारण की ही बातमी अतिशय मोठी आपण बघतोय। छगन भुजबळ यांनी आपली भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही आहे आणि त्यामुळे छगन भुजबळ आज पत्रकार परिषदेत काय बोलतात हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल, कारण छगन भुजबळ जेव्हापासून मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय तेव्हापासून नाराजच आहेत। मात्र यावेळेस त्यांनी अजित पवार यांनी माझी भेटही नाही घेतली आणि माझी समजूतही काढण्याचा प्रयत्न नाही केला, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आलेल्या होत्या। मात्र एकंदरीत आज थेट आता मुख्यमंत्र्यांची भेट छगन भुजबळ यांनी घेतलेली आहे। त्यामुळे या 40 मिनिटांच्या चर्चेमध्ये नेमकं काय घडलं हेही बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। अधिकची अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणीकर यांच्याकडून। वैदेही, भेट झाली, मात्र महत्त्वाचं म्हणजे अगदी काही वेळात पत्रकार परिषद होणार आहे। नेमकी काय घोषणा भुजबळ करू शकतात? हे तांत्रिक कारणामुळे आपल्यापर्यंत वैदेहीचा आवाज पोहोचू शकत नाहीये। मात्र एकंदरीत जर आपण बघितलं तर छगन भुजबळ यांच्या घोषणेकडे, त्यांच्या पत्रकार परिषदेकडे आज सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे, कारण छगन भुजबळ मोठा निर्णय घेऊ शकतात, अजितदादांची साथ सोडू शकतात अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जात होती। मात्र आपण पाहू शकतोय की यावेळेस आता छगन भुजबळ यांनी जरी आतापर्यंत आपली भूमिका मांडलेली नसली तरी आज कदाचित तो दिवस असू शकतो, कारण आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्याआधी अतिशय महत्त्वाची भेट थेट मुख्यमंत्र्यांसोबत झालेली आहे। त्यामुळे आज छगन भुजबळ आपली भूमिका जाहीर करू शकतात। त्यामुळे आता सर्वांच्याच नजरा छगन भुजबळ जे की राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या भूमिकेकडे लागलेल्या आहेत। पुन्हा एकदा जाऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणीकर यांच्याकडे। वैदेही, भुजबळांची आणि फडणवीसांची भेट झाली, मात्र आता अगदी काही वेळात पत्रकार परिषद आहे। काय मोठी घोषणा या पत्रकार परिषदेत होऊ शकते? नक्कीच आपण बघतोय की आता काही वेळेतच छगन भुजबळ या भेटीनंतर खरंतर वक्तव्य करणार आहेत। त्यांच्या या भेटीमध्ये काय झालं त्या संदर्भात चर्चा त्यांनी काय नेमकी केलेली आहे, ते नाराज आहेत का किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून काही अन्य विचार त्यांच्या डोक्यात आहेत का, अशा सगळ्या गोष्टी संदर्भात भुजबळ काही वेळातच बोलतील, कारण की अनेक वर्षांपासून खरंतर एबीसी नेता म्हणून भुजबळांची एक विशेष ओळख आहे आणि त्यांनाच मंत्रिपदापासून दूर ठेवल्यामुळे अर्थात ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात झालेला बघण्यात आहे। ओबीसी समाज अशातच आता भुजबळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आता स्वतःच्या बंगल्यावर दाखल झालेले आहेत। त्याच्यामुळे भुजबळ नेमकं काय म्हणणार आहेत, फडणवीस यांनी त्यांची मनधरणी केली का, त्यांचं पुनर्वसन होणार आहे का, या सगळ्या संदर्भात उत्तर काही वेळेतच मिळणं अपेक्षित आहे। निश्चितच धन्यवाद वैदेही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। खरं तर छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत आणि अनेक महत्त्वाची पदं त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत भूषवलेली आहे आणि असं असताना यंदा त्यांना मंत्रिपदापासून डावलण्यात आलं असा आरोप केला जातोय। त्यामुळे आता भुजबळांची भूमिका अतिशय महत्त्वाची असणार आहे, कारण अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ यांनी देखील शरद पवार यांची साथ सोडलेली होती।